आता आम्ही चालत चालत 1 to 1 करत सारसबागेच्या दिशेने चाललोय मेट्रोमधून उतरून. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट स्वीट प्रणू चॅनलमध्ये. आज आपण ना अगदी मस्त अशी सारसबाग आणि पेशवे पार्कची सफर करणार आहोत. आज ना अचानक सारसबागेत जायचा प्लॅन ठरला आणि म्हटलं यावेळी ना मेट्रोने सारसबागेत जाऊया. पिंपरी स्टेशनला गेलो आणि तिथून मेट्रो पकडली. आम्ही बरेच जण होतो आणि सगळ्यांनाच बसून जायचं होतं, त्याच्यामुळे ना म्हटलं ही वाली मेट्रो जाऊ दे. थोडीशी गर्दी होती हिच्यामध्ये. सध्या 15-15 मिनिटाला मेट्रो असल्यामुळे ना काही प्रॉब्लेम येत नाही जर ट्रॅव्हल करायचं असेल तर आता पुण्यामध्ये. आज ना पावसाने मस्त अशी हजेरी लावली होती. मध्ये मध्ये खूप पाऊस पडत होता, मध्ये मध्ये भरपूर ऊन होतं. पुढच्या ना 10-15 मिनिटांमध्ये लगेचच ही दुसरी मेट्रो आली आणि मग ह्या मेट्रोमधून आम्ही स्वारगेटला जायला निघालो. अजिबात गर्दी नव्हती मेट्रोला. मस्त असं सगळ्यांना बसायला जागा भेटल्या. छान अशी मेट्रोची सफर एन्जॉय करत ना आम्ही स्वारगेटच्या मेट्रो स्टेशनला येऊन उतरलो. आता आम्ही चालत चालत 1 to 1 करत सारसबागेच्या दिशेने चाललोय मेट्रोमधून उतरून. ना वातावरण पण छान आहे. सकाळी मस्त पाऊस पडलेला आणि आता आम्ही चालतोय तेव्हा मस्त ऊन पडले. आपण स्वारगेटच्या मेट्रो स्टेशनला उतरलो ना की तिथून फक्त 10 मिनिटं सरळ चालत आलो की लगेच सारसबागेत येऊन पोहोचतो. काही ऑटो वगैरे करायची गरज लागत नाही. सारसबाग ना 4 वाजता उघडते, दुपारी बंद असते आणि आम्ही थोडं लवकरच गेलो होतो. त्यामुळे 10-15 मिनिटं थोडा बाहेर विरंगुळा केला. त्यानंतर गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि ही सारसबाग फिरलो. आता सारसबागेचा संपूर्ण व्हिडिओ ना मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, त्यामुळे ना इथे मी पूर्ण सारसबाग तुम्हाला दाखवलेली नाहीये. पण ते पिवळ्या कलरचं कमळाचं फुल इतकं सुरेख वाटत होतं ना तलावामधलं. सारसबागेत फिरून आल्यावरती आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यावरती ना भली मोठी अशी खाऊ गल्ली आहे. इथे सर्रास सगळीकडे सारखेच पदार्थ मिळतात, पावभाजी, पुलाव वगैरे सारखे. आम्ही ना इथली भेळ घेतली. अगदी कमाल अशी टेस्ट होती भेळीची. 50 रुपयाला ही भेळ होती. त्यानंतर ना समोर काही खेळणी आहेत, त्या खेळण्यांवरती तुमची मुलं खेळू वगैरे शकतात आणि बाजूलाच पेशवे पार्क आहे. आम्ही पेशवे पार्कमध्ये सुद्धा गेलो होतो. इथे ना तिकिटाचे दर तुम्ही पाहू शकता. जर तुमच्यासोबत लहान मुलं असतील ना तरच तुम्हाला पेशवे पार्कमध्ये एंट्री करून देतात. आतमध्ये एंटर केल्यानंतर ना इथे सगळं मुलांच्या खेळण्यासाठीचं उद्यान आहे. अगदी वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आहेत इथे. भरपूर असे ब्रेन आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीज वाले गेम आतमध्ये आहेत. पूर्ण लहान मुलांसाठी हे उद्यान त्यांनी बनवलं आणि लहान मुलांना खरंच इथे खूप मजा करू शकतात. अगदी पैसा वसूल आहे ते लहान मुलांसाठी. त्यानंतर ना त्यांनी इथे पेशवे पार्कमध्येच एक ट्रेन बनवले. ह्या ट्रेनचे तिकीट काढू शकतो आपण आणि अगदी मोठी माणसं सुद्धा ह्या ट्रेनमध्ये बसू शकतात. सो आम्ही सुद्धा ट्रेनचं तिकीट काढलं. फक्त ना 1-2 मिनिटासाठीची ही ट्रेन राईड असते, पण ना खूप मजा येते ही वाली राईड करायला.
मस्त अशी जंगलातून ट्रेन चालली आहे। अगदी छान असा फील आहे ह्या ट्रेनमध्ये बसण्याचा। तुम्ही जर तुमच्या मुलांसोबत कधी पेशवे पार्कला आलात ना तर ह्या ट्रेनमध्ये एकदा नक्की बसा मुलांसोबत। तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल आणि मुलं सुद्धा खूप छान एन्जॉय करतील। पेशवे पार्कमध्ये ना मुलं खूप छान छान खेळ खेळू शकतात। इथे ना बरेच सारे गेम आहेत। मी ना लवकरच पेशवे पार्कचा एक डिटेलमध्ये व्हिडिओ करेन। आम्ही सगळ्यांनी मिळून ना मस्त अशी ही ट्रेन राईड एन्जॉय केली। त्यानंतर ना बाहेर आलो पेशवे पार्कमधून। संध्याकाळी 6 वाजता पेशवे पार्क बंद होतं। इथे कल्पनाला बसून मस्त असा नाश्ता केला आणि मग पुन्हा मेट्रोने घरी परतलो। अतिशय कमी खर्चामध्ये खूप सुंदर असा डे आउट झाला। अशा प्रकारचे डे आउट ना तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबासोबत नक्कीच प्लॅन करू शकता। चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ ना मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।